यानंतर रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्र दंडाला स्थगिती देण्यात आली आहे। परिवहन मंत्री दादा भुसे यांनी तशी घोषणा केली आहे। त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। दर दिवशी 50,000चा दंडाची तरतूद होती। जो काही दंड आहे तो जर भरला नाही तर त्याच्यावर सुद्धा फाईन लागणार होता। या दंडाविरोधात रिक्षा टॅक्सी चालकांनी बंदही पुकारलेला होता आणि यातच आता सरकारने एक मोठा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिला आहे। रिक्षा, टॅक्सी आणि इतरही वाहनांच्या संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हा दंड त्या ठिकाणी स्थगित करण्यात यावा याप्रमाणे निवेदनं दिली। या सर्व निवेदनांची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी ऑटो रिक्षा त्याच्यासोबतच टॅक्सी आणि इतर जी काही वाहनं आहेत यांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्यासाठी प्रति दिवस जो 50 रुपये दंड आकारणी व्हायची त्या आदेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।